कॉस्ट शीट प्रॉब्लेम नंबर 2. आधी प्रॉब्लेम समजून घ्यायचं, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, हीच मेथड ठेवायची. प्रॉब्लेम नंबर 2. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ स्टेटमेंट शोइंग प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स अँड नेट प्रॉफिट. म्हणजे तुम्हाला काय करायचं, एक स्टेटमेंट तयार करायचं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय काय शो करायचंय, प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ सेल्स आणि नेट प्रॉफिट. मग असं कोणतं स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण या सगळ्या कॉस्ट शो ऑफ करणार, तर त्यालाच आपण म्हणतो कॉस्ट शीट. म्हणजे सिंपल आहे, तुम्हाला काय बनवायची आहे, कॉस्ट शीट बनवायची. ठीक आहे. आता या कॉस्ट शीट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले पहिले आपण ते समजून घेऊ. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिले ते आधी समजून घ्या. काय काय फाइंड आउट करायचंय, प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, नेट प्रॉफिट. इथे प्राइम कॉस्ट फाइंड आउट करण्यापासून सुरुवात दिलेली, पण सुरुवातीला पहिले काय कॅल्क्युलेट करणार आपण, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. मग आता बघा, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिले 20,000, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स दिले 16,000, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 18,000 आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स दिलेले ₹15,000. मग आता हे तुम्हाला माहिती आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे कुठे कन्सिडर करायचंय, तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचा आधी ऍडजस्ट करायचंय. नंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स हे कुठे ऍडजस्ट करायचंय, हे कुठे ऍडजस्ट करणार, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा आधी आपल्याला ऍडजस्ट करायचंय. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा आधी आपल्याला ऍडजस्ट करायचंय ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. त्याच्यानंतर रॉ मटेरियल परचेस दिलेलं आहे, मग परचेस ऑफ रॉ मटेरियल आपण कुठे कन्सिडर करतो, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करताना. सेल्स दिलेले आहे, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा सेल दिले, म्हणजे आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचंय. सेल दिलं असेल तर काय फाइंड आउट करणार, प्रॉफिट फाइंड आउट करणार. डायरेक्ट वेजेस दिले, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये डायरेक्ट वेजेस आपण ऍड करतो प्राइम कॉस्ट काढण्यासाठी. फॅक्टरी वेजेस दिले, आता फॅक्टरी वेजेस दिले, फॅक्टरी वेजेस म्हणजे इनडायरेक्ट वेजेस, फॅक्टरी वेजेस म्हणजे काय, इनडायरेक्ट वेजेस, ते फॅक्टरी एक्सपेन्स मध्ये ऍड होईल. कॅरेज इनवर्ड, बघा हे महत्वाचं, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे खरेदी केलेला रॉ मटेरियल आपल्या फॅक्टरी पर्यंत आणण्यासाठी जो खर्च लागलाय तो, म्हणजे कॅरेज इनवर्ड हा रॉ मटेरियल परचेसशी रिलेटेड खर्च आहे, म्हणून कॅरेज इनवर्ड काय करणार, परचेस ऑफ रॉ मटेरियल मध्ये ऍड करणार. परचेस ऑफ रॉ मटेरियल मध्ये ऍड करायचंय कॅरेज इनवर्ड, लक्षात ठेवा. कॅरेज आउटवर्ड म्हणजे कस्टमरला आपण माल विकलाय, त्याचा घरपोच माल पोहोचवण्यासाठी जो ट्रान्सपोर्टचा खर्च आलाय तो कॅरेज आउटवर्ड, म्हणजे हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये जाईल. ठीक आहे. बघा आपण इथे लिहून घेऊ, डायरेक्ट वेजेस प्राइम कॉस्ट मध्ये, फॅक्टरी एक्सपेन्स हा फॅक्टरी वेजेस हा फॅक्टरीचा खर्च, इथे लिहून घेतो मी एफ. कॅरेज इनवर्ड हे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचा आधी कॅल्क्युलेट करावं लागेल, म्हणजे परचेस ऑफ रॉ मटेरियल मध्ये ऍड करावा लागेल, तो परचेस रिलेटेड खर्च आहे. कॅरेज आउटवर्ड हा सेलिंग एक्सपेन्स आहे. ठीक आहे. नंतर फॅक्टरी एक्सपेन्स फॅक्टरीमध्ये जाईल. ऑफिस सॅलरी ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाईल. ऑफिस एक्सपेन्स ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. फॅक्टरी रेंट अँड रेट हा फॅक्टरीचा खर्च आहे फॅक्टरीमध्ये. आणि डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, मग मशिनरीचा वापर कुठे करतो आपण, फॅक्टरीमध्ये करतो, तर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी पण कुठे जाईल, फॅक्टरीमध्ये. आणि बॅक डेप्ट म्हणजे ग्राहकाकडनं जी रक्कम वसूल होत नाही, ग्राहकाकडे जी उधारी बाकी आहे, जी मिळत नाही आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, बॅक डेप्ट म्हणतो, बुडीत कर्ज. बरोबर. अमाऊंट विच इज नॉट रिकवर्ड फ्रॉम कस्टमर, ग्राहकाकडनं जी रक्कम वसूल होत नाही त्याला आपण बॅक डेप्ट म्हणतो. ठीक आहे. ते सेल्स रिलेटेड आहे, म्हणून याची नोंद कशामध्ये करायची आहे, सेल्स मध्ये करायची. तर अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे, हे सगळं लक्षात घेऊन घ्यायचं आधी, आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. कंपनीचं नाव वगैरे काहीच दिलेलं नाहीये, नंतर कॉस्ट शीटचा पिरियड सुद्धा दिलेला नाहीये, तर तसं काही लिहू नका. फक्त इथे टायटल मध्ये लिहायचंय तुम्हाला काय, कॉस्ट शीट. ठीक आहे. नंतर 3 कॉलम, पहिलं कॉलम आहे पर्टिक्युलर्स, दुसरं कॉलम आहे अमाऊंट इनर कॉलम, आणि तिसरं कॉलम आहे पुन्हा अमाऊंट इनर कॉलम.
ठीक आहे, जिथे ऍडजस्टमेंट करायचं प्लस मायनस करायचं त्या अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा, फायनल आन्सर आउटर कॉलम मध्ये लिहा. जसा यूज करता येईल तुम्हाला अमाऊंट कॉलमचा तसा यूज करा. चला नंबर 1 सगळ्यात आधी कॅल्क्युलेट करणार कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. मग कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्स रिलेटेड टू परचेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. बघा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ₹20,000 हे लिहा आधी. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ₹20,000 इनर कॉलम मध्ये लिहून घेऊ. चला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ₹20,000. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल याच्यात ऍड करायचं आपल्याला परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल दिला ₹80,000 याच्यात ऍड करा. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ रॉ मटेरियल. मग रॉ मटेरियल परचेस किती दिलंय, परचेस ऑफ रॉ मटेरियल हे दिलंय बघा. परचेस ऑफ रॉ मटेरियल ₹80,000 80,000. ठीक आहे, याचा पुन्हा ऍड करायचं आहे एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस. हे लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच वेळेस हे लक्षात राहत नाही, नंतर मग कॉस्ट शीट पुन्हा रिवाइज करावी लागते, त्याच्यात खाडाखोड होऊन जाते, मिस्टेक होऊन जाते, मग ओव्हर राईट करा हे करा प्रॉब्लेम येतो. त्याच्यापेक्षा आधी लक्षात ठेवा की परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलंय ना याच्यात ऍड करायचंय. काय ऍड करणार, याच्यात ऍड करायचे एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेस म्हणजे कॅरेज इनवर्ड ₹2,000. ऍड कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड याच्यात ऍड करा. कॅरेज इनवर्डची अमाऊंट किती दिली आहे, कॅरेज इनवर्ड दिली ₹2,000. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्स रिलेटेड टू परचेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. याच्यातनं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस करायचंय. मग आधी यांची ऍडिशन करून घ्या. 0,0,0,2 8 + 2 10 1,02,000 1,02,000 रुपये आन्सर आपल्याला मिळालं. याच्यातनं मायनस करायचंय तुम्हाला लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल याच्यातनं मायनस करायचं. मग इथे दिलंय बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ₹18,000 18,000 रुपये इथून वजा करा. 1,02,000 त्याच्यातनं 18,000 रुपये तुम्हाला वजा करायचे. मग 1,02,000 मधून 18,000 वजा करायचे आन्सर येईल ते डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहा. 0,0,0 12 मधून 8 वजा होतील 4 9 मधून 1 वजा होईल 8 म्हणजे 84,000 हे आन्सर मिळालं. हे पहिलं आन्सर मिळालं आपल्याला काय, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम हे पहिले आन्सर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. ठीक आहे, आता कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मिळालं. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय प्राइम कॉस्ट. आता प्राइम कॉस्ट कसं कॅल्क्युलेट करणार, तर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्स ऍड करा. मग डायरेक्ट वेजेस दिलंय बघा किती 35,000. डायरेक्ट वेजेस दिले 35,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या प्रॉब्लेम मध्ये काही दिलेला नाहीये. डायरेक्ट एक्सपेन्स नाही दिलाय. ठीक आहे, नाही दिलाय. डायरेक्ट वेजेस दिलाय फक्त किती 35,000. त्याच्यात ऍड करा. ऍड डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस किती दिले ₹35,000. सिंगल अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहून घ्या. डायरेक्ट वेजेस 35,000 0,0,0 4 + 5 9 8 + 3 11 ₹1,19,000 1,19,000 रुपये आपल्याला आन्सर मिळालं. हे डायरेक्ट एक्सपेन्स दिला नाही म्हणून आपण त्याच्यात ऍड नाही केलं. हे सेकंड आन्सर मिळालं आपल्याला काय, प्राइम कॉस्ट. हे मिळालं आपल्याला प्राइम कॉस्ट. येते लक्षात. आता प्राइम कॉस्ट मिळालं. आता नंबर 3 तिसरी कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. मग फॅक्टरी कॉस्ट कशी मिळेल आपल्याला, तर प्राइम कॉस्ट मध्ये ऑल फॅक्टरी एक्सपेन्सेस ऍड होतील. त्याच्यात ऍड करावं लागेल ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, लेस करावं लागेल क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. मग जी अमाऊंट आपल्याला मिळेल ती असेल वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. मग आता बघा प्राइम कॉस्ट आहे, या प्राइम कॉस्ट मध्ये आधी ऍड करून घ्या आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस.
फॅक्टरी एक्सपेन्स. मग आता फॅक्टरी एक्सपेन्सेस कोणकोणते दिलेत बघा इथे. फॅक्टरीशी संबंधित असलेला खर्च. ठीक आहे, फॅक्टरी एक्सपेन्स. फॅक्टरी वेजेस दिले किती 2000. फॅक्टरी वेजेस दिले 2000. आणखी फॅक्टरी एक्सपेन्स दिले आपल्याला 4000. आणि फॅक्टरी रेंट अँड रेट दिलेले 2500. आणि डेप्रिसिएशन ऑन मशिनरी दिले 2500. हे सगळे फॅक्टरीचे एक्सपेन्स आहेत, ते सगळं फॅक्टरीमध्ये लिहायचंय. मग आता बघा फॅक्टरी एक्सपेन्स दिलाय किती ₹4000. फॅक्टरी एक्सपेन्स ₹4000. त्याच्यानंतर फॅक्टरी वेजेस ₹2000. इथे फक्त वेजेस लिहिलं तरी चालेल किंवा फॅक्टरी वेजेस लिहा. फॅक्टरी वेजेस ₹2000 ₹2000. फॅक्टरी वेजेस 2000. त्याच्यानंतर अजून फॅक्टरीचा खर्च कोणता आहे. फॅक्टरी एक्सपेन्स लिहून झाला आपला, फॅक्टरी वेजेस पण लिहून झाला हा खर्च आपला. नंतर फॅक्टरी रेंट अँड रेट 2500. फॅक्टरी रेंट अँड रेट. फॅक्टरी रेंट अँड रेट. रेंट म्हणजे फॅक्टरी रेंट म्हणजे कारखान्याचं भाडं आणि रेट्स म्हणजे लोकल टॅक्स. फॅक्टरी रेंट अँड रेट किती 2500. 2500. ठीक आहे. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी हा पण फॅक्टरीचा खर्च आहे. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 2500. इथे लिहा डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किती दिली अमाऊंट 2500. 2500. ठीक आहे. याच्यात पुन्हा ऍड करू आपण ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि लेस करू क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता ओपनिंग आणि क्लोजिंग रॉ मटेरियल नाही मिस्टेक झाली. काय ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस या प्रॉब्लेम मध्ये काही दिलेला नाहीये, तर ते जाऊ द्या. आता यांचीच ऍडिशन करा आणि आउटर कॉलम मध्ये लिहा 0 0 5 आणि 5 10. चला 1 4 2 6 7 8 9 10 आणि 1 11. ठीक आहे. ते 1,19,000 त्याच्यात 11,000 रुपये ऍड करायचे. 0 0 0 9 आणि 1 10. चला 1 1 1 2 आणि 3 1 1,30,000 1,30,000. हे आन्सर मिळालं तुम्हाला नंबर 3. हे तिसरं आन्सर मिळालं. काय वर्क कॉस्ट किंवा याला नाव द्यायचंय फॅक्टरी कॉस्ट. याला नाव देऊ आपण फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. समजतं इथपर्यंत. आता फॅक्टरी कॉस्ट मिळाला आपल्याला. फॅक्टरी कॉस्ट मिळाल्यानंतर प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस ऍड केले, फॅक्टरी कॉस्ट मिळालं. आता याच्यात आपल्याला ऍड करायचे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. दिलंय का प्रॉब्लेम मध्ये. ऑफिस रिलेटेड एकच खर्च दिलाय. कोणता 2 दिलेत. ऑफिस सॅलरी दिलाय आणि ऑफिस एक्सपेन्स दिलाय. ऑफिस सॅलरी आणि ऑफिस एक्सपेन्सेस हे ऑफिसरचे 2 खर्च दिलेले आहेत. ते ऑफिस मध्ये ऍड करा. माझी इथे लिहून घ्या हेडिंग ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. याचा खालती अंडरलाईन करा आणि कोणते खर्च दिलेत ते लिहा. एक दिले ऑफिस एक्सपेन्स आणि दुसरं सॅलरी. एक आहे ऑफिस सॅलरी, ऑफिस सॅलरी आणि दुसरं दिलंय ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिस सॅलरी दिलंय 15,000. अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा. आणि ऑफिस एक्सपेन्सेस दिले ₹12,000 12,000 रुपये. ऑफिस रिलेटेड हे 2च एक्सपेन्स दिले. एकदा पुन्हा कन्फर्म करून घ्यायचं म्हणजे नंतर मिस्टेक व्हायची चान्सेस नाहीयेत. ठीक आहे. ऑफिस सॅलरी आणि ऑफिस एक्सपेन्सेस 15,000 प्लस 12,000 27,000 ऍड करायचे. 1,30,000 प्लस 27,000 1,57,000 1,57,000 रुपये. मग जे आन्सर मिळालं हे मिळालं आपल्याला नंबर 4. याला नाव काय देणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला नाव काय द्यायचंय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. हे चौथे आन्सर. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड करायचं आपल्याला. काय ऍड करणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये आधी ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि पुन्हा ऍड करायचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. मग आता बघा दिलंय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलंय बघा
ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स दिलंय 16,000. मग आधी ते लिहा, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किती दिला आहे? हा दिलाय. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 16,000, 16,000 रुपये. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स रुपीज 16,000, 16,000 रुपये दिलेला आहे. ठीक आहे. याच्यातनं लेस करायचंय, लेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ठीक आहे. मग क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 15,000, 15,000. 16,000 मधून 15,000 वजा होतील, 1,000 रुपये आन्सर मिळाला. ठीक आहे. आणि याच्यात पुन्हा ऍड करायचंय, काय ऍड करणार? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस पुन्हा ऍड करायचं याच्यामध्ये. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स ऍड करा. मग आता सेल्स रिलेटेड कोणकोणते खर्च दिलेत याच्यामध्ये? हे तर सेल दिलंय फायनली 2,10,000, हा सेलिंग एक्सपेन्स नाही, हा सेल आहे. ठीक आहे. सेलिंग एक्सपेन्स मध्ये हा दिलाय कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड हा सेल्स एक्सपेन्स आहे रुपीज 1,000. कॅरेज आउटवर्ड इथे लिहा, कॅरेज आउटवर्ड. मग कॅरेज आउटवर्ड किती दिलंय? रुपीज 1,000, 1,000 रुपये. अमाऊंट इनर कॉलम मध्ये कॅरेज आउटवर्ड. आणखी सेल्स रिलेटेड कोणता खर्च दिलाय? कॅरेज आउटवर्ड झाला, फॅक्टरी हे झालं. शेवटचा एकच दिलाय, काय? बॅड डेप्स 1,500. बॅड डेप्स दिले 1,500, 1,500. मग आता बघा कॅल्क्युलेशन करा. बॅड डेप्स 1,500, 1,000 प्लस 1,000 2,000 आणि 1,500 म्हणजे 3,500 रुपये ऍड करायचे आहेत आपल्याला. आउटर कॉलम मध्ये लिहा 3,500 रुपये. 1,57 मध्ये 3,500 रुपये ऍड होतील, 1,60,500 रुपये. हे आन्सर आपल्याला मिळालं, रुपीज 1,60,500. हे जे आन्सर मिळालं ना आपल्याला, नंबर 5, पाचवा आन्सर आहे. काय? याला नाव द्यायचं आहे टोटल कॉस्ट, टोटल कॉस्ट, किंवा यालाच आपण म्हणतो कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असं सुद्धा म्हणतात. आता टोटल कॉस्ट मिळालं, मग प्रॉफिट दिलं असेल तर टोटल कॉस्ट मध्ये ऍड होईल आणि सेल मिळेल, आणि सेल दिलं असेल तर टोटल कॉस्ट मधून वजा होईल. मग प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलंय बघा, सेल दिलंय किती? 2,10,000. मग सेल दिलंय ना 2,10,000. मग आता 2,10,000 रुपये सेल दिलंय तर काय करणार? काय करायचंय? इथे 2 ओळी जागा सोडून द्या. नंतर लिहा सेल्स. सेल्स किती दिलं होतं रुपीज? सेल्स 2,10,000, 2,10,000, 2,10,000. आणि 2,10,000 मधून 1,60,000 रुपये वजा करा, तर 2,10,000 मधून 1,60,000 गेले 50,000, 50,000 मधून पुन्हा 500 गेले 49,500 रुपये, 49,500. कन्फर्म करून घ्या. 5 5 10 चला 1. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा आपण कॅल्क्युलेट करू. 2,10,000 मायनस 1,60,500, 0 0 5 9, नंतर इथे किती येतील? 10 4 बरोबर 49,500. हे आन्सर आपलं करेक्ट आलं. याला नाव काय देणार? याला नाव द्यायचंय प्रॉफिट. समजते? या पद्धतीने कॉस्ट शीट तयार करायची. सिंपल आहे, काही जास्त कठीण टॉपिक नाहीये. अभ्यास कराल तर समजेल. परीक्षेपुरता अभ्यास करून काही फायदा नाही. ठीक आहे.